लातूरच्या अहमदपूर तालुक्यातल्या तळेगावातील 103 शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाकडून नोटिसा देत जवळपास 300 एकर शेत जमिनीवरती दावा करण्यात आलाय आणि ही बातमी साम टीव्हीने दाखवल्यानंतर आता हालचालींना वेग आलाय। भाजपा किसान मोर्चानं शेतकऱ्यांना पाठिंबा देत न्यायालयीन खर्च उचलण्याचं आश्वासन दिलंय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांनी। पाहूयात। वक्फ न्याय प्राधिकरणाकडून लातूरच्या तळेगाव या ठिकाणच्या 103 शेतकऱ्यांना नोटिसा देत त्यांच्या जवळपास 300 एकर शेतीवरती दावा करण्यात आला होता। भाजप किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष आणि प्रदेशाचे काही कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। आमच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या बद्दल असणारी भूमिका शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवणं या दृष्टिकोनातून आज आम्ही अहमदपूर मधल्या या शेतकऱ्यांना, जे वक्फ बोर्ड पीडित शेतकरी असं आम्ही म्हणतोय त्यांना, या शेतकऱ्यांची भेट घेतली। भाजपा किसान मोर्चाने भूमिका अशी घेतलेली आहे की त्याचा जो काही कायदेशीर त्यांना जो काही सल्ला लागेल किंवा कायदेशीर वकीलपत्र असेल किंवा त्याच्या ज्या लिगल एक्सपेन्सेस जे असतील ते एक्सपेन्सेस हे भाजपा किसान मोर्चा बेअर करणार आहे। तसंच ही जमीन जी आहे 1 एकर 2 एकरवर उदरनिर्वाह करणारा हा समाज आहे, कुटुंब आहेत। प्रत्येक कुटुंबामध्ये जवळपास 100 घराच्या कुटुंबामध्ये आज 37 ते 38 असे युवक आहेत की त्यांचे लग्न जमत नाहीत आणि आहे ती 1 एकर 2 एकर जमीन ही गेली तर फार वाईट अवस्था कौटुंबिक पातळीवर आणि भावनिक, मानसिक, आर्थिक पातळीवर निर्माण झाली। आम्ही तुमच्या पाठीशी आहेत खंबीरपणे असे आश्वासन सगळे नेते देत आहेत। आम्हाला आशा आहे त्यांच्याकडून आमच्या समस्या मार्गी लावा। संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, तळेगाव, लातूर।